लाडक्या बहिणींसाठी आता अतिशय महत्वाची बातमी आहे आणि गुड न्यूज आहे. कारण की आता जर बघितले तर भरपूर जण आता असा विचार करणार की ई-के-वाय-सी होत नाहीये, प्रॉब्लेम चालू झालेला आहे आणि तरी सुद्धा यामध्ये गुड न्यूज काय आहे? तर लाडक्या बहिणींना आता 50,000 पर्यंत कर्ज भेटणार आहे. आणि ते कर्ज जे आहे ते कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आहे आणि कोणाला भेटेल? ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही, ज्यांना ई-के-वाय-सी होऊन सुद्धा पैसे आले नाही, ज्यांना पैसे आतापर्यंत आले त्या सगळ्या लाडक्या बहिणीला भेटणार का? आणि कर्जसाठी हे जे तुम्हाला लोन जे भेटणार आहे, तर ही कर्जासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला काय फॉर्म भरावा लागेल का? तुम्हाला काय त्यामध्ये काय अपडेट आहे? तुम्हाला जे पण तुमची जे शंका असेल, तर ती सगळी शंका आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. कारण की मी पूर्ण बघा असं का म्हणतोय, कारण की थंबनेल जे असते ते थंबनेल मध्ये लिहिलेलं असतेच तसं, म्हणजे ती क्लिक बेट साठी. तर व्हिडिओ मध्ये जी माहिती आहे मी तुम्हाला ती व्हिडिओ पूर्ण मी आता जे सांगतोय ना पहिलं 30 ते 1 मिनिटाच्या आतमध्ये, तर ती व्हिडिओ पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये जी असते ती मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगतोय. तर म्हणून व्हिडिओ हे बरोबर पहिलं तुम्ही जर स्किप केला तर तुम्हाला ते कळत नाही. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला जे माहिती असेल ते कशाबद्दल आहे आणि कोणत्या योजनासाठी आणि कोण पात्र आहे कोण नाहीये ती सगळी माहिती तुम्हाला कळेल. तर आता आपण सगळ्यांसाठी आता जाणून घेऊया, मेन मुद्द्यावर येऊया टॉपिकवर, की ही जी 50,000 रुपयाची कर्ज आहे, तर हे कोणाला भेटणार आहे आणि ह्याला काय काय करावं लागेल आणि कशासाठी आहे ही योजना? ही योजनामध्ये कसं काय आहे? तर ही लाडकी बहीण योजनामध्येच आहे आणि मेन म्हणजे जर बघितले तर बरेच असे लाडकी बहीण आहेत की ज्यांना आतापर्यंत पण पैसे भेटलेले आहेत आणि बरेच असे भरपूर लाडकी बहीण आहेत की त्यांना आता मध्ये पैसे यायचं बंद झालेले, बट त्यांना पहिलं हप्ते भेटलेले आहेत. आणि हे जी योजना आहे 50,000चं, तर हे पाठीमागच्या वेळी पण मंजूर केलतं, त्यावेळी पण काही ठिकाणी पैसे आलते ह्याचे. जे लोनचं जे आहे ह्याच्या अगोदर पण मंजूर केलेलं आहे. तर आता जे आहे हे तुम्हाला कुठं आणि कसं भेटणार आहे तुम्हाला मी आता सांगतो तुम्हाला. तुम्हाला आता स्क्रीनवर आता तुम्हाला एक हे येईल बघा. स्क्रीनवर तुम्हाला नोटीस येईल. आता ती जी नोटीस आहे मी माझ्या मनानं सांगत नाहीये, नोटीस आहे ते. तर नोटीस येईल आता. हे नोटीस मध्ये बघा आता काय लिहिलेलं आहे तुम्हाला मी एकदा ते वाचून दाखवतो. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बँक लोन स्कीम. कोल्हापूर जिल्हा बँकेकडून लाडक्या बहिणींना 50,000 कर्ज. काय आहे? तारा राणी महिला सक्षमीकरण योजना आणि केडीसीसी बँक लाडकी बहीण लोन. म्हणजे आता बघा, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना 50,000 कर्जाची सुविधा. व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा आधार योजनेची सविस्तर माहिती वाचा. आता बघा, कोल्हापूर जिल्हा बँकेची लाडकी बहिणींसाठी योजना. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त हे योजना चालू आहे. आता माझं जे कोण कोल्हापूर जिल्ह्यामधून जर बघत असेल व्हिडिओ, जे कोण असेल, तर तुम्ही हे तुम्हाला पण हे भेटू शकते. आणि ज्यांचा ऍड्रेस कोल्हापूर जिल्ह्याचा आहे तरी सुद्धा त्यांनी बाहेर राहत असेल तरी सुद्धा त्यांना हे अप्लाय होऊ शकते. तर ह्यामध्ये नोटीस काय आहे आणि हे कोल्हापूरच आहे. हे तुम्हाला आता मी स्क्रीनवर जे तुम्हाला नोटीस दिसत होती ना, तर त्यामध्ये बघा तुम्ही कोल्हापूर म्हणून लिहिलेलं आहे. तरी कोल्हापूरची नोटीस आहे, इकडची नाही आहे दुसरीकडची. तर तिकडच्या जे त्यांनीच घेतलेलं आहे. आणि यामध्ये त्यांनी कोण सांगितलं आहे ही योजना कशामध्ये चालू आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आता पुढची नोटीस बघा आता यामध्ये काय असेल. तर यामध्ये बघा आता इथे बघा, तारा राणी महिला सक्षमीकरण योजना. या योजनेचं नाव आहे तारा राणी महिला सक्षमीकरण योजना, कारण की बँकेकडून ही योजना राबवली जाते आणि हे जे लाडकी बहीण आहेत त्यांच्यासाठी हे उपयोगी ठरते. आता दुसरी नोटीस बघा. आता हे काय आहे? तारा राणी महिला सक्षमीकरण योजना. कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक तर्फे यापुढे लाडक्या बहिणींसाठी 50,000 कर्ज पुरवठा केला जाणार आहे. तारा राणी महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत बँकेने ही कर्ज मर्यादा वाढवून 50,000 केली आहे. बँकेने आतापर्यंत 17,000 महिलांना 51 कोटी रुपये अर्थसहाय्याचे वाटप केले आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. आता हे बघा, कोण असं तसं कोण पण झालेलं नाही आहे. हे जे निर्णय आहे, हे जे नोटीस आहे, हे तर जर बघितलं तुम्ही तर बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील झालेलं आहे. आणि तुम्हाला हे पण माहित असेल की पाठीमागच्या वेळी पण हसन मुश्रीफ यांनी जे पाठीमागच्या वेळी पण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की 2100 रुपये योग्य त्यावेळी त्यांनी सुद्धा चालू ठेवणार आहे. 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार, बट योग्य टायमावेळी. कारण की आता हे माहिती सरकारमध्ये जे भरपूर प्रॉब्लेम चालू झालेला आहे, हे जे सगळं चालू झालेलं आहे त्यामुळे हे प्रॉब्लेम चालू आहे. बट पुढे त्यांनी हे चालू करणार आहेत. आणि हे जे त्यांनी आता सांगितले 50,000 कर्ज पुरवठा, तर हे बघा, हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढे लाडकी बहीण असेल,
जर माझं कोण कोल्हापूर जिल्ह्यातली लाडकी बहीण बघत असेल तर तुम्ही सगळ्यांना हे व्हिडिओ फॉरवर्ड करा, त्यांना पण माहित होईल, त्यांना पण कळेल आणि तुमचे कोण कोण जे ओळखीचे असेल ते सगळ्यांना व्हिडिओ पाठवा. हे व्हिडिओ त्यांनी पण बघितल्यानंतर त्यांना पूर्ण माहिती कळणार आहे. आणि तुम्ही जे कोल्हापूर जिल्ह्यातले कोण पण जे लाडकी बहीण असणार आहेत तर ते सगळे लाडकी बहिणींसाठी हे उपयोगी ठरणार आहे ही योजना. तर तारा राणी महिला सक्षमीकरण योजना म्हणून आहे आणि ह्या बाबतीत मी अजून पुढे अपडेट तुम्हाला देणार आहे. याच्या बाबतीत अजून एक अपडेट येणार आहे की ह्याला डॉक्युमेंट काय लागणार आणि या बाबतीत हे कर्ज कसं 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 भेटेल आणि मेन म्हणजे याचा फॉर्म कसं भरायचा असणार आहे. तर हे जे आहे हे नोटीस आता आलेले आहे, त्यामध्ये अजून अपडेट येणार आहे. तर म्हणून आपल्या चॅनलशी जुळून राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जर असं दुसऱ्या कोणत्या जिल्ह्याची जर असं अपडेट असेल तरी सुद्धा मी तुम्हाला ते लवकरात लवकर तुम्हाला मी अपडेट देण्याचा प्रयत्न करणार. आणि नवीन नवीन अशा माहितीसाठी आणि नवीन योजनांसाठी आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.